नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। आपण या व्हिडिओमध्ये कापूस बाजाराविषयी माहिती बघणार आहोत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापसाचे भाव केव्हा वाढणार, आयात निर्यात कशी राहणार। चला तर बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। सध्या बाजारात कापसाला 6500 ते 7000 रुपये असा प्रति क्विंटलला भाव मिळतोय, तर सुपर कापसाला 7800 पर्यंत उच्चांकी भाव देखील मिळत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापसाचे भाव यावर्षी लागवड कमी व उत्पादन कमी असून पण भाव कमी का आहेत, तर याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे भारत सरकारने कापसावरील 11% आयात शुल्क काढले। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस देशात आयात होतोय। हे 11% आयात शुल्काची मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे, म्हणजेच पुढचे 2 ते 2.5 महिन्यापर्यंत आहे। एका साईडला शेतकऱ्यांचा कापूस बाजारात तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात मोठ्या प्रमाणावर होत आहे। यामुळे देखील कापूस भावाला मोठा फटका बसतोय। तर भाव कधी वाढ होऊ शकतात, कापसाचे भाव तर केव्हा वाढू शकतात, तर पुढचे 2 ते 2.5 महिने भाव वाढण्याची काही शक्यता वाटत नाही। जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढत नाही तोपर्यंत देशात देखील भाव वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे। कापूस बाजारातील अभ्यासकांच्या मते शेतकऱ्यांनी यंदा कापसाची विक्री ही हमी भावानेच करावी आणि तीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरेल, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे भाव दबावातच आहेत आणि आयात देखील सुरू आहे। 31 डिसेंबरपर्यंत 11% शुल्क या आयातीवर नसल्यामुळे देशामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर आयात होतोय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।